ढग गडगडतात थोडं थोडं आवाज मला येतोय. राईडमध्ये कमवलं तर ते चिकन तंदूरमध्ये गमवले. हे असं थोडं 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 दोन दोन घेतल्या गोष्टी डायरेक्ट खाया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आता कामाला निघालोय आणि कामाला निघता निघता पाऊस येत होता. आता थोडंसं थांबलं आहे बघा. पण जेव्हा मी आता उठलो होतो आणि फटाफट आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो तेव्हा पाऊस पडत होता. तर मी आता फ्रेश लवकर झालो कारण मला जायचं आज लवकर कामावरती. त्यामुळे फटाफट फ्रेश वगैरे झालेलं आहे. ढग गडगडतात थोडं थोडं आवाज मला येतोय. आणि आता प्रॉब्लेम काय आला, आता मी निघायचं तयारीत आहे. माझं सगळं रेडी झालेलं आहे. 7:20 झालेले आहेत. आता डबा 8 वाजेपर्यंत येईल. डबा जसं खाल्ला 8:15ला मला इथून काही करून मला घरात घर सोडायचं आहे. तर असं प्लॅन आहे. आता बघूया 8:15पर्यंत पाऊस नाही आला पाहिजे. थोडासा येत होता तो थांबला. आता चला फटाफट आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. बॅग वगैरे पॅक करून ठेवूया आणि मग डब्याची वाट बघूया. काल मी जेव्हा रॅपिडो ऑन केलं होतं संध्याकाळी, मला वाटतं 6:30च्या दरम्यान मी रॅपिडो ऑन केलं होतं. आणि माझ्या मोजून किती 4 राईड झाले माझे फक्त. आणि 4 राईडमध्ये मी 175 रुपीज कमवले. आणि असंच मी रोज रोज काहीतरी कमवलं. काल थोडंसं मला खाण्याची इच्छा झाली त्यामुळे मी चिकन तंदुरी घेतली होती. थोडीशी खाण्याची इच्छा भरपूर झाली होती. तर जे राईडमध्ये कमवले होते ते चिकन तंदुरीमध्ये गमवले. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. रॅपिडोची जर्नी जे मी बाईकवरती रायडिंग करतो तर ते पण शूट करायचा विचार चाललाय. पण त्यासाठी मला दुसरा कॅमेरा घ्यावा लागेल. तो कॅमेरा आहे Insta360. कंटिन्यू समजा संध्याकाळी आपण 6 वाजता सुटलो ते 6 वाजता बाईकला माउंट करून ठेवायचा. तो तिथूनची जर्नी आपली दिसेल ना संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत. मी 10 वाजेपर्यंत ठरवलं आहे की 10 वाजेपर्यंतच मी काम करणार आहे. कारण मला घरी येऊन परत एडिटिंग वगैरे करणं 2-3 तास तरी मला एडिटिंगला जाणार. ते 12 वाजेपर्यंत मला झोपावं लागणार कारण सकाळी लवकर उठायचं आहे. तर असं माझं बिझी शेड्यूल असणार आहे. त्यामुळे ते विचार करतो बघूया आता हे माझं कितपत वर्क होतंय काम की जे Insta360 घ्यायचं. जर ते झालं तर मला हे एक टेन्शन निघून जाईल की माझं जे बाईक रायडिंग वगैरे जे आहे ना ते मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवायचा विचार चाललाय. पण इंस्टाग्रामसाठी माझं इंस्टाग्राम आता सध्या तर स्लोच आहे कारण त्याच्यामध्ये मी कमी व्हिडिओ टाकले. आता गावाला गेलो तेव्हा व्हिडिओ टाकले, त्याच्यानंतर मग दिवाळीचे व्हिडिओ टाकले होते, त्याच्यानंतर मी नाही व्हिडिओ टाकले. तर इंस्टा पण कंटिन्यू ऑन राहिलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी जुगाड केला पाहिजे आपल्याला. माझा विचार आहे की तोच बाईक रायडिंग आपण करतो, रॅपिडो करतो किंवा जे अदर कामं करतो ती आपण त्याच्यामध्ये शो करायचा. त्याचा कंटेंट माझ्या डोक्यात आहे, तो कंटेंट आपण ठेवायचा. म्हणजे मी बघितलं कंटेंट 1-2 तर माझ्या तिथून आयडिया आली मला की ते आपण कंटेंट करून. तर बघूया कसं होतंय. आता सध्या तर लॅपटॉप घेतलेला आहे. थोडंसं आता बजेट टाईट झालेलं आहे त्यामुळे फिलहाल तर आता 1-2 महिने तरी मी नाही काय विचार करणार आहे. त्याच्यानंतर मग आपण 1-2 महिन्यानंतर विचार करूया नवीन कॅमेरा घ्यायचा Insta360. ॲक्च्युली त्याची कॉस्ट तुम्ही बघा. X5 माझं तो घ्यायचा, तो X5 घ्यायचा. त्याची कॉस्ट तुम्हाला कळेलच किती येते. तर डब्बा ठेवलेला होता. चला बघूया त्याच्या डब्यामध्ये काय आहे ते. आय थिंक सोयाबीन आहे. थोडं ॲक्च्युली ग्रेव्ही टाईप आहे बघा. सोयाबीन आहे पण खूप ग्रेव्ही टाईप आहे. आता बघूया कसं डब्यातून बाहेर नाही आलं पाहिजे. चला आपण एक काम करू. सोयाबीन जर ह्याच्यात टाकूया आणि 2-3 सोयाबीन ठेवूया फक्त. चला ते ड्रायफ्रुट्स पण घेऊया. चला हे असं थोडं 2-2 घेतल्या गोष्टी. ॲक्च्युली ना
हे ड्रायफ्रूट्स आहे ना म्हणजे बोलतात की उठल्या उठल्या पहिला तोंड वगैरे दूर ब्रश करून ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत. तर आपण आय थिंक तसंच करूया. सकाळी सकाळी जेव्हा उठूया ना ब्रश न करता पहिला आपण चूळ वगैरे भरतो ना त्यानंतर मग ड्रायफ्रूट्स खाऊ आणि नंतर पाणी पिऊन मग पुढची कामं करू. बघूया आता असं प्लॅन करूया कारण जेवणामध्ये ड्रायफ्रूट्स खाण्यात काय एवढं हे नाही. ॲक्च्युली ह्याच्यावरती मी वाटी ठेवलेली आहे. भांडी वगैरे धुवून झालेत पूर्ण कारण ह्याचा जो पत्रा होता ना वरचा तो निघून गेला. आता फक्त 2 4 5 रसगुल्ले राहिले आहेत. डायरेक्ट खाऊया आपण. दोन खाल्लेत 3 बाकी आहेत. 3 संध्याकाळी येऊन खाऊया किंवा मग उद्या संपून टाकूया. बॅकपॅक वगैरे झाले डबा पण भरून झालेला आहे पण थोडा थोडासा पाऊस चालू झालेला आहे. हलका हलकाचा पाऊस आहे तर फटाफट आपण निघूया कारण पाऊस वाढण्याच्या अगोदर. चला तर मग बाय बाय.